नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी सेकंड सॅटरडे आणि संडेला 12-13 तारखेला कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी फोन नंबर 9699615507 9699615507. आता आजच्या व्हिडिओकडे वळूया. अमेरिकन मार्केट तिन्ही S&P 500 डाऊ नॅसडॅक तिन्ही तेजीत होती. अमेरिकेबरोबरचं ट्रेड टेन्शन कमी करण्यासाठी डिजिटल सर्व्हिसेस टॅक्स काढून टाकू असं कॅनडाने सांगितलं. गुगल, मेटा, ॲमेझॉन हे शेअर तेजीत होते. ओरॅकल, ॲपल, मेटा हे शेअरसुद्धा तेजीत होते. फॉरेन इन्व्हेस्टर्सनी 832 कोटीची विक्री केली तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 3497 कोटीची खरेदी केली. एक गोष्ट आज लक्षात घ्यावी लागेल की डॉलर इंडेक्स 96.30 या लेवलवर आहे आणि क्रूड 66.53 वर आहे. डॉलर इंडेक्स कमी व्हायला लागला आहे, त्यामुळं मेटलच्या शेअरमध्ये काही काळ तेजी संभवते. भारत फोर्ज ऑप्शनेबल कन्व्हर्टिबल रिडीमेबल डिबेंचर्स मधून ते पैसा गोळा करणारे 500 कोटींना घेणार आहेत आणि डिफेन्स बिझनेस कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम या आर्मकडे OCRPच्या माध्यमातून ते ट्रान्सफर करणार आहेत. OCRP म्हणजेच ऑप्शनल कन्व्हर्टिबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. याच्या माध्यमातून 500 कोटींना हा डिफेन्स बिझनेस कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम या आर्मकडे ट्रान्सफर करणार आहेत. ॲम्प इंडिया ॲम्प इंडिया ॲक्विजिशन करण्याची मर्यादा त्यांनी पूर्वी 544 कोटींची होती, ती आता 770 कोटींपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आज भारत फोर्ज या शेअरकडे लक्ष द्या. इसाप स्मॉल फायनान्स बँक यांनी त्यांचे NPA आणि टेक्निकली रिटर्न ऑफ लोन्स ही 773 कोटींची नुसत्या 73.34 कोटीला ARCला ट्रान्सफर केली. म्हणजे याच्यामध्ये केवढा मोठा लॉस त्यांनी बुक केला हे लक्षात येऊ शकतं. गोदरेज इंडस्ट्री याने 285 कोटी रुपये गुंतवून गोदरेज कॅपिटलमधला स्टेक 89.48% 90.89% केला. म्हणजे गोदरेज कॅपिटलमधला स्टेक वाढवला. उनो बिल्डा EV सिस्टीममधला 49.90% स्टेक फॉर्वो GmbH म्हणजे ही जर्मनीची कंपनी यांच्याकडून 141.27 कोटीला घेतला. म्हणजेच 1.59 कोटी शेअर्स उनो बिल्डाने घेतले. CG पॉवर QIP करते आहे, त्याची फ्लोअर प्राईस
रुपये 8 पैसे 679 रुपये 8 पैसे एवढी ठेवली आहे. अपोलो हॉस्पिटल, अपोलो हेल्थ, KEIMED KEIMED आणि अपोलो हेल्थ म्हणजे या सगळ्याचं अपोलो हॉस्पिटलमधनं डिमर्जर करणार आहे आणि त्याच्यासाठी मंजुरी बोर्डाने दिली आहे. सोना BLW रेअर अर्थ मॅग्नेटच्या उत्पादनासाठी ते आता या उत्पादनामध्ये पदार्पण करणार आहे. सोना BLW. SKF मला आता असं वाटायला लागलं आहे की सिमेंट्समधून सिमेंट्स एनर्जी बाहेर पडल्यानंतर त्यालासुद्धा 3000च्या पुढचा भाव मिळाला. त्यामुळे आता सगळ्यांची डिमर्जरची लाईन लागली आहे. अपोलो हॉस्पिटलचंही डिमर्जर आता SKF, पूर्वी आपण याला SKF बेअरिंग म्हणायचो, आता SKF इंडिया म्हणतो. ते त्यांचा ऑटो बिझनेस आणि इंडस्ट्रीयल बिझनेस वेगळा करणार आहेत आणि 9000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. तर त्यांच्या मॅनेजमेंटने काल सांगितलं की दोन्हीमधला कस्टमर बेस, मॅक्रो फॅक्टर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग फोकस पूर्णपणे वेगळा असल्यामुळे आम्ही हे व्यवसाय वेगळे करत आहोत. बेमको हायड्रॉलिक्स ही बोनस आणि स्प्लिट करते, म्हणजे एका शेअरचे 20 शेअर होते. HCL टेक्नी OpenAI बरोबर मल्टी इयर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली. कल्पतरू प्रोजेक्ट्स यांना 989 कोटीच्या नव्या ऑर्डर मिळाल्या. JK सिमेंटनी 15 रुपये डिव्हिडंड दिला. 8 जुलै रेकॉर्ड डेट आहे. शक्ती पबचं क्रेडिट रेटिंग अपग्रेड करण्यात आलं. सोडा ॲशची मिनिमम इम्पोर्ट प्राईस 20,108 प्रत्येक टनाला ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत सरकारने वाढवली आहे. म्हणजे प्राईस तीच आहे, त्याची मुदत वाढवली आहे 31 डिसेंबरपर्यंत. सिगाची तेलंगणा युनिटला आग लागल्यामुळे सिगाची इंडस्ट्री हा शेअर बंदीत गेला. पुट कॉल रेशो 1.25 वरून 0.81 झाला. 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमती 58.50 कमी केल्या. त्या किमती आता 1,665 रुपये झाल्या. डॉलर इंडेक्स 40 महिन्यांच्या खालच्या स्तरावर म्हणजे 96.40 एवढा झाला. आणि घरेलू किंवा नॅचरल गॅसच्या किमती मात्र 7.5% वाढवल्या. GST कलेक्शन 2025 मध्ये 22.08 लाख कोटी एवढं होईल असा अंदाज व्यक्त केला गेला. पण IIP मात्र 9 महिन्याच्या खालच्या स्तरावर आला. जपान आणि अमेरिकेमध्ये मात्र ट्रेड डीलच्या संबंधात कटकट चालू आहे. 44,000 कोटी एवढं शिप बिल्डिंगसाठी डील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझगाव डॉक्स, कोची शिपयार्ड या कंपन्यांकडे
लक्ष दिलं पाहिजे. ब्लू क्लाउड सॉफ्ट यांनी अमेरिकन कंपनीबरोबर करार केला आहे. आज रेमंड रियालिटी कल्पतरू याचं लिस्टिंग आहे. घरेलू गॅसच्या किमती 6.41 MMBTU वरून $6.89 MMBTU एवढ्या झाल्या आहेत. आज एलिम्ब्रेचं सुद्धा आज लिस्टिंग होईल. रेमंड रियालिटीचं लिस्टिंग होईल. तुमच्या अकाउंटला रेमंड रियालिटीचे शेअर आलेत का बघा आणि ते कोणत्या नावाने लिस्ट होणार आहेत हे पण बघा. कारण सिमेन्सच्या वेळेला लोकांना सिमेन्स एनर्जीचं नाव काय आहे हे माहीत नसल्यामुळे त्याचे शेअर आलेत नाही आलेत याचा बराच घोटाळा झाला होता. तर ते बघा काय झाले ते, आणि नसतील आले तर तुमच्या ब्रोकरला विचारा. कोणते शेअर तेजीत मंदीत राहतील हे बघूया. बहुतेक शेअर तेजीतलेच दिलेत. फक्त NMDCने आयर्न ओअर आणि लम्प्सच्या किमती ₹600 प्रति टनाने कमी केल्या. त्या आता झाल्या 5,700 आणि आयर्न ओअर फाईन्सच्या किमती ₹500 कमी केल्यात. त्या 4,850 झाल्या. त्यामुळे NMDC हा एकच शेअर मंदीत दिलाय. बाकीचे सगळे शेअर तेजीसाठी दिले. तर तेजीत कुठले शेअर राहतील? स्टेट बँक ऑफ इंडिया, BDL म्हणजे भारत डायनामिक्स, KSB पंप, लार्सन टुब्रोकडून ऑर्डर मिळाली म्हणून, वेदांता, UPL, इंडस टॉवर, ONGC, ऑइल इंडिया, डिव्हिज लॅब, श्री सिमेंट, जोगा 4 लाईमस्टोन मायनिंगसाठी ते प्रिफर्ड बिडर ठरलेत म्हणून श्री सिमेंट, BEL, केन्स टेक्नॉलॉजी, KAYNES, कोफोर्ज, UBL, युनायटेड ब्रुवरीज, एमस्टेल ग्रांडे ही बियर त्यांनी कर्नाटकात लॉन्च केली आहे. DMart यांनी मध्य प्रदेशात छिंदवाडा इथे आणि गुजरातला बडोदा इथे 2 स्टोअर उघडली आहेत. आता त्यांची एकंदरीत स्टोअर 424 झाली आहे म्हणून DMart दिलाय. दीपक फर्टिलायझर, सिटी युनियन बँक, SBI कार्ड, फेडरल बँक, सोना BLW, प्रेस्टीज इस्टेट त्यांनी चेन्नईला 22 एकर जमीन घेतली म्हणून, हब टाउन, JK सिमेंट, NCC म्हणजे नागार्जुना कन्स्ट्रक्शन यांना 1,691 कोटींच्या ऑर्डर जूनमध्ये मिळाल्या. ICICI प्रू, ट्रेंट, श्रीराम फायनान्स, टॉरेंट फार्मा, फेडरल बँक, UTI AMC, टॅक्समॅको, DLF, NMDC. पण NMDC मंदीमध्ये राहील हे लक्षात ठेवा. पण NMDCच्या बाबतीत 2 गोष्टी आहेत. एक तर त्यांनी किमती कमी केल्यात म्हणून मंदीत, पण डॉलर इंडेक्स कमी झालाय त्यामुळे सगळ्या मेटलवर चांगला परिणाम होऊ शकतो म्हणून तेजी. म्हणून NMDCकडे ग्लास अर्धा फुल की हाफ असं बघायचं. ॲझटेक राईट्सची किंमत
890 प्रत्येक राईटला अशी ठरली आहे. आणि हिंदुस्तान कॉपरनी कोल इंडियाबरोबर करार केला आणि त्याचबरोबर डॉलर इंडेक्समुळे तुम्ही हिंदुस्तान कॉपरकडेही आजच्या मार्केटसाठी ध्यान द्या. तरी पण बघावं लागेल काय काय होत आहे आणि मगच ट्रेड घ्या. आणि ट्रेडिंगचं प्रमाण कमी ठेवा, कारण आजकाल हिसडे खूप बसत आहेत. मार्केट अजूनही म्हणावं एवढं स्वस्थ नाही आहे. बघूया 9:15 काय काय होतं आहे. नमस्ते.